हाय गाईज, तुमचे स्नेहल कुकिंग ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत फक्त 2 मिनिटात तयार होणारी मिक्सरमधील कावा कोल्ड कॉफी. तर ही कॉफी करण्यासाठी खूप सोपी आहे आणि ही कॉफी कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये तयार होते. चला तर मग पाहूया आपण या कॉफीची रेसिपी. सर्वप्रथम इथे मी कॉफी सॅशे फोडून मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेले आहेत. मी इथे 2 चमचे कॉफी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने किती ग्लासेस बनवायचे असेल त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. मी इथे 1 ग्लाससाठी 2 स्पून इथे कॉफी घेतलेली आहे आणि साखर इथे मी 5 चमचे घेतलेले आहे. मोजून इथे 5 चमचे साखर टाकलेली आहे. तुम्ही जशी कॉफी टाकाल त्या अंदाजाने तुम्ही साखर टाकू शकता. मी आता इथे मिक्सर जारमध्ये कॉफी आणि साखर दोन्हीही टाकून घेतलेले आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवायचे आहे. किमान आपल्याला ते 5 ते 6 वेळेस इथे बारीक करून घ्यायचं आहे. प्रथमतः मी इथे फाईन पेस्ट करून घेतलेली आहे साखर आणि कॉफीची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 बर्फाचा खडा आणि थोडंसे पाणी टाकून मी पुन्हा ते इथे बारीक करणार आहे. पाहू शकता तुम्ही इथे कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे ती. याच्यापेक्षा आपल्याला थिक पाहिजे, त्याच्यासाठी आपण पुन्हा एकदा त्याला मिक्सर जारमध्ये फिरवून घेणार आहोत. किमान आपल्याला ही प्रोसेस 4 ते 5 वेळेस करावी लागते, तेव्हा ते थिक होते. इथे पाहू शकता मी पुन्हा एकदा इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, तेव्हाही आपल्याला अशी कन्सिस्टन्सी भेटलेली आहे. आता आपण काय करूया, एक काचेचा ग्लास घेऊया आणि त्याला गार्निशिंगसाठी थोडेसे चॉकलेट, आपण थोडासा कॅफे स्टाईल करण्यासाठी आपण इथे थोडेसे साईडनी, ग्लासच्या साईडनी अशी थोडीशी चॉकलेट गार्निश करूया. म्हणजे त्याला आपल्याला थोडासा कॅफे टच देता येईल. आणि याच्यामध्ये मी पुन्हा आपण जे मिक्सरमध्ये जे आपण साखर आणि कॉफीचे जे मिक्सचर केले होते ते त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे टाकून घेतलेले आहे. थोडीशी आईस टाकलेली आहे आणि थोडेसे दूध. हे सगळे मिक्सर टाकून त्याच्यामध्ये आपण दूध टाकून घ्यायचे आहे. पहा, मी इथे दूध टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती आपण त्याच्यावर चॉकलेट सॉसने गार्निश करणार आहोत. थोडेसे गार्निशिंग केलेले आहे मी. इथे गार्निश केल्यामुळे लुक छान येतो. पाहू शकता कॉफी किती छान दिसत आहे आणि टेस्टलाही खूप छान लागते. एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एखाद्या अशाच रेसिपीसोबत. तोवर चला, बाय.